नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनवणे. नमस्कार. नमस्कार. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांची चर्चा होणं ही स्वाभाविकच आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय 2 महिन्यानंतर जरी होणार असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली राजव्यवस्था, त्या काळातलं नियोजन, त्या काळातले जनतेचे प्रश्न आणि आत्ता सध्या लोकांमध्ये असणारं मराठा आरक्षणाच्या संदर्भातली चर्चा, या निमित्तानं आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे सर्व मॅक्स महाराष्ट्राच्या सगळ्या चाहत्यांना आणि मित्रांना आमची हात जोडून विनंती आहे की व्हिडिओ हा संपूर्ण पहा, कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्वाच्या आणि मूलभूत विषयावरती आपण हा बनवतोय किंवा चर्चा करतोय. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ अभ्यासक, शिवचरित्राचे आदरणीय डॉक्टर अशोक राणा साहेब जोडले गेलेले आहेत. अशोक राणा साहेब, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्राकडे. धन्यवाद. नमस्कार. अशोक राणा साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचा त्यांचा प्रचंड दांडगा असा अभ्यास आहे. त्यांची अनेक पुस्तकं लाखोंच्या संख्येनं विकली गेलेली आहेत. त्यांची नुकतंच अनेक म्हणजे भारतीय सणांच्या संदर्भातल्या सुद्धा एक नवीन पुस्तक आता नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. पण अशोक राणा साहेबांची व्याख्यानं सुद्धा अनेक कार्यक्रमांमध्ये लाखो कोट्यावधी लोकांनी पाहिलेली आहे. त्यामुळे ते एक शिवचरित्राच्या संदर्भातलं एक नाव असं समोर येतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच चरित्राच्या संदर्भातली वेगळी मांडणी ते करत असतात. त्यामुळे मुद्दामून आज आपण त्यांना बोलवलेलं आहे, कारण की मराठा आरक्षणाच्या निमित्तानं हा प्रश्न निर्माण झाला आहे की स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर एका समाजाला पुन्हा आपल्या स्वतःच्या नादारी किंवा गरिबीबद्दल आरक्षण मागायची वेळ येते आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, आराध्य दैवत घेऊन सुरू झालेलं हे आंदोलन मराठा समाजाचं आता ज्या पातळीवरती आहे ते आता तात्पुरतं स्थगित आहे. त्यानंतर 2 महिन्यानंतर परत त्याचा सरकार काय निर्णय घेतं त्यानंतर त्याची आपल्याला कल्पना येणार आहे. त्यामुळे आपण अशोक राणा साहेबांशी त्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. राणा साहेब, पहिली गोष्ट अशी की तुम्ही शिवचरित्राचे अभ्यासक आहात आणि छत्रपती शिवाजी महाराज हा या देशातल्या किंवा या महाराष्ट्रातल्या किंवा जगातल्या सगळ्या शिवप्रेमींचा एक जीव की प्राण आहे. आणि त्यांची राजव्यवस्था असेल, त्यांचं युद्ध तंत्र असेल, त्यांची एक शिष्टाई करण्याची पद्धत असेल, तहाचा प्रकरण असेल, त्यांनी त्या काळात जनतेची घेतलेली काळजी असेल, या सगळ्या गोष्टींचा तुमचा अतिशय सखोल अभ्यास आहे. प्रश्न विचारतोय मी तुम्हाला की मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज याचा कसा संदर्भ लावता येईल? तुम्ही काय विचार करता मराठा आरक्षणाच्या बद्दल? नमस्कार. या 2 शब्द आपण वापरले आहेत. एक तर मराठा आरक्षण आणि दुसरं छत्रपती शिवाजी महाराज. आता आपण 350 वर्षापूर्वीच्या शिवछत्रपतींच्या चरित्राकडे पाहतो आहोत आणि त्या काळातल्या मराठा शब्दाचा अर्थ पहिल्यांदा पाहूया. म्हणजे आजच्या संदर्भात मराठा आरक्षण म्हणजे काय आणि त्या काळातलं मराठा आरक्षण म्हणजे काय, या गोष्टीत काय तफावत आहे, या शब्दामध्ये, शब्दाच्या अर्थामध्ये काय फरक आहे, हा समजून घेणं आवश्यक आहे. एकतर त्या काळामध्ये जे महाराष्ट्रातले लोक होते त्या सगळ्यांनाच मराठा म्हणत होते. त्याबद्दल शंभा जोशी एक फार मोठे इतिहास संशोधक होऊन गेले आणि 100 वर्षाच्या वर ते जगले. शेवटपर्यंत ते काम करीत राहिले. त्यांचं मराठी संस्कृती काही समस्या नावाचा एक ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. त्या ग्रंथात त्यांनी ही गोष्ट नमूद केली आहे की 350 वर्षांपूर्वी सर्वच लोक महाराष्ट्रातले मराठा म्हणत असत स्वतःला. फक्त त्या काळामध्ये जे ब्राह्मण होते ते मात्र स्वतःला मराठा म्हणवीत नव्हते आणि त्यांना कोणी चुकून मराठा म्हटलं तर ते म्हणत असत की आम्ही छे, मी मराठा नव्हे, मी सारस्वत, मी कराडे, मी कोकणस्थ, मी चित्पावन, अशा तऱ्हेने आपल्या पोटजातींची माहिती ते देत होते. ते असं म्हणतात अगदी मुसलमान सुद्धा त्या काळात स्वतःला मराठा म्हणत होते. आता हे जे वाक्य त्यांचं आहे शंभा जोशींचं, त्या मागचं कारण काय, तर त्या काळामध्ये महाराष्ट्राबाहेर जे काही महाराष्ट्रातले लोक जात होते, लढवय्ये लोक जात होते, अनेक मोहिमांच्या निमित्ताने त्यांची ओळख मराठा अशी झाली होती. जसं आपण गुजरातमध्ये राहणारे गुजराती, पंजाबमध्ये राहणारे पंजाबी, तमिळनाडूला पूर्वी मद्रास म्हणायचे तर तिथल्या लोकांना मद्रासी, किंवा उत्तर प्रदेश
या भागातल्या लोकांना परदेशी किंवा हिंदुस्थानी या नावाने ओळखले जात असे. आतापर्यंत परदेशी शब्द वापरात होता, आताही काही ठिकाणी आहे. उत्तर भारतातल्या लोकांसाठी आणि हिंदुस्थानी किंवा उत्तर हिंदुस्थानी हे दोन्ही शब्द प्रचलित आहेत. तर आपण हे जे वास्तव पाहिलं ते तेव्हा कळतं की मराठा शब्द हा जातीवाचक नसून प्रदेशवाचक होता किंवा आहे सुद्धा, आजही आहे. पण त्या काळामध्ये मग आरक्षणाची स्थिती काय होती? ठीक आहे, आपण सगळेच मराठी आहोत. तर शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं त्या परिसरामध्ये मराठे हे मोठ्या पदावर होते, पाटील होते, जमीनदार होते, देशमुख होते. आणि काही लोकांना राजा हा किताब होता. स्वतंत्र आपण राजे आहोत असं ते स्वतःला मानित असत. असा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठ्यांसोबतच इतर जातीचे लोक सुद्धा होते. धनगर मोठ्या प्रमाणात होते, कोळी होते, गोंड होते, भिल्ल होते, रामोशी होते. आता यातल्या अनेक जमाती किंवा महार सुद्धा होते, महार मातंग होते, माळी होते. तर अशा वेळेस ज्या लोकांना शूद्र म्हणून गणलं जात होतं अशाही लोकांना शिवछत्रपतींच्या सैन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जागा होती. त्यांचे काही पाटील मुस्लिम सुद्धा होते, माळी होते आणि महार सुद्धा होते. काही किल्लेदार त्यांच्या किल्ल्याचे हे मुस्लिम होते, याबद्दलची माहिती आपल्याला माहिती आहे. त्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते. अनेक पदांवर सगळ्या प्रकारच्या जातीच्या लोकांना स्थान दिलं जात होतं. म्हणजे त्या ठिकाणी कुणावरही अन्याय होत नव्हता. सर्वांना घेऊन चालणारं असं जे स्वराज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, ते लोक कल्याणकारी राज्य होतं असं म्हटलं जातं. आजच्या परिभाषेत त्यांना आपण म्हणूया की बहुजनवादी अशा प्रकारची त्यांची दृष्टी होती आणि त्यांचं राज्य सुद्धा होतं. तेव्हा कुणावर अन्याय होण्याची शक्यता नव्हती, त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न निर्माण होत नव्हता. पण तरी तो निर्माण झाला एका ठिकाणी. त्यांचा जो पंतप्रधान होता, ज्याला सरकारकून म्हटलेला आहे किंवा पेशवा म्हटलाय, तो मोरोपंत पिंगळे हा जोपर्यंत सत्तेवर होता, सत्तेवर बराच काळ तो होता, तेव्हा तो ब्राह्मणांच्याच लोकांना थोडंफार ज्यांना समजतं लिहिणं वाचणं, तर त्यांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेत असे. पुढे मग बाळाजी आवजी चिटणीस हा कायस्थ प्रभू या जातीचा, ज्याला चांद्रसेनीय कायस्थ प्रभू CKP म्हणतात, या जातीचा माणूस त्यांचा स्वीय सचिव झाला, पर्सनल सेक्रेटरी. आणि त्यांनी जे कायस्थ लोक आहेत त्यांची नेमणूक कारकुनी नोकऱ्यामध्ये करण्यात आली. आता नोकऱ्यांचा प्रश्न केव्हा निर्माण होतो? जेव्हा कारकुनीची वेळ येते तेव्हा मग भांडणं होतात. पण सैन्यामध्ये मात्र या लोकांचा सहभाग फार कमी होता. ब्राह्मणांचाही सहभाग कमी होता आणि कायस्थांचा नव्हता असं नाही, पण त्या प्रमाणात कमीच होता. पण इतर जातीचे लोक मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे त्या ठिकाणी आरक्षण नव्हतंच. सैनिकांमध्ये आरक्षण नव्हतं, पण नोकऱ्यामध्ये आरक्षण, अघोषित आरक्षण होतं, आणि ते ब्राह्मण आणि कायस्थांसाठी. तेव्हा ह्या कायस्थाच्या विरोधात मोरोपंत पिंगळेंनी तक्रार केली शिवाजी महाराजांकडे की हा बाळाजी आवजी चिटणीस आपल्याच लोकांची नेमणूक सगळ्या कारकुनी नोकऱ्यामध्ये करतोय, ब्राह्मणांना काही स्थान नाहीये. तेव्हा शिवछत्रपती म्हणाले की तुम्ही थोर वर्णाची ठाई, म्हणजे तुमचा वर्ण हा श्रेष्ठ वर्ण आहे, श्रेष्ठ वर्णाची ठाई तुमचे हातून सेवा घेणे हे अनुचित होय. म्हणजे ब्राह्मणांची सेवा घेणं हे धर्माच्या विरोधात आहे असं सांगून मोरोपंत पिंगळे त्यांनी सांगितलं की तुम्ही लोकांनी नोकरी न केलेली बरी. म्हणजे धर्मशास्त्राचाच आधार घेऊन शिवछत्रपतींनी ब्राह्मणांचा जो हक्क होता, दावा होता, तो फेटाळला आणि कायस्थांचा दावा यासाठी स्वीकारला गेला. कायस्थांचं वैशिष्ट्य असं होतं ती धन्याशी ते बेईमानी करत असत, नेक राहत, त्यांचे अक्षर सुबोध असत. आणि कायस्थांचं तिसरं वैशिष्ट्य असं की ते सैन्यात सुद्धा सहभागी होत असत. ज्या प्रमाणात ब्राह्मण नव्हते त्या प्रमाणात कायस्थ मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे एका हाती शस्त्र, दुसऱ्या हाती लेखणी, अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने लढणारे हे कायस्थ होते. त्यामुळे त्यांना त्यात स्थान होतं. तेव्हा शिवछत्रपतींनी जरी भेदभाव केला नाही तरी त्या काळात ते अधिकारी होते, ते भेदभाव करत होते. तेव्हा त्यावर तोडगा काढण्याकरता शिवछत्रपतींना बरेचदा धर्मग्रंथांचा आधार घ्यावा लागत असे. आपण शेतकऱ्यांबद्दल की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश त्यांनी आपल्या सैनिकांना दिला होता. आणि आरमारासाठी जी लाकडं लागतात, सीसम आहेत, बाबू आपल्या चिंच आहेत, सागवान आहे, ही झाडं 2 वर्षांनी होत नाहीत. त्यांना निर्माण होण्याला खूप मोठा काळ लागतो आणि शेतकऱ्यांनी आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे त्याची जपणूक केली असते. तेव्हा ती तोडायची असतील तर त्यांची परवानगी घेऊन ती तोडली पाहिजेत. अशा प्रकारचा आदेश त्यांनी आपल्या सैनिकांना, आपल्या अधिकाऱ्यांना दिला होता. आज्ञापत्र नावाचं
जे पुस्तक आहे आज्ञापत्र आणि राजनीती, ज्या शिवछत्रपतींच्या धोरणांचा उल्लेख आहे रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेल्या, त्यात त्यांनी म्हटलंय की अशा तऱ्हेने शेतकऱ्याच्या शेतामधून सैन्य गेलं आणि त्यामुळे शेतीची नासधूस झाली तर त्याचा पंचनामा करून लगेच त्याला त्याची भरपाई करून द्यावी. म्हणजे शेतकऱ्यांचा, सामान्य माणसांचं कल्याण पाहणारा, सर्वसामान्य माणसाची हिताची काळजी घेणारा, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणारा, अगदी हिंदू मुस्लिम सुद्धा भेदभाव नव्हता त्या काळामध्ये, कारण त्यांचे अंगरक्षकच मुस्लिम होते. तर अशा राज्याचं नाव आताही घेणं हे काही वावगं नाही, तो आदर्शच आहे आपल्या पुढे. पण आता यासाठी घेतलं जातं की शिवछत्रपतींनी अशा तऱ्हेने सर्वांना समान लेखलं. नंतरच्या काळात शाहू छत्रपतींनी 50% आरक्षण आपल्या संस्थांमध्ये सुरू केलं, त्यात मागासवर्गीयांना स्थान होतं. तेव्हा आता का नाही, हा एक प्रश्न आज निर्माण झालाय. त्यामुळे ही दोन नावं वारंवार घेतली जातात. पण आता हा जो आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तर तो निर्माण होण्यामागची कारण काय, आणि मराठा समाजाच्या संदर्भात जो आरक्षण मागतो आहे, तर त्याची तुम्ही कसं काय विश्लेषण कराल, की आतापर्यंत तर हा समाज आरक्षण मागत नव्हता आणि गेल्या 20-25 वर्षात किंवा गेल्या एका दशकामध्ये मोठ्या प्रमाणात ही मागणी समोर आलेली. एक तर जो मराठा समाज आहे तो शेतकरी वर्ग आहे प्रामुख्याने, आणि एक तर कांशीरामजी जे होते बहुजन समाज पक्षाचे नेते आणि बहुजनवादाचे प्रणेते भारतातल्या, ते अशा मराठा सरंजामदार लोकांना बडा जमीनदार म्हणत होते. म्हणजे मोठे जमीनदार जे आहे, तर ते स्वतः तर शेती करत नव्हते किंवा आताही करीत नाहीत, पण त्यांच्या शेतामध्ये कुणबी म्हणणारा एक वर्ग आहे, अनेक जातीचे लोक आहेत, ते राबतात. तर असे लोक नेहमीच वंचित राहिलेले आहेत. पण हा जमीनदार वर्ग जो आहे, सरंजामदार वर्ग आहे, तर या वर्गाला मात्र कोणत्याही प्रकारे कष्ट न करता भरपूर शेती त्यांच्या ताब्यात असल्यामुळे, भरपूर पीक येत असल्यामुळे सुबत्ता त्यांच्या घरी नांदत होती. आता गेल्या 25-30 वर्षांमध्ये झालं काय, की पावसाचं प्रमाण कमी झालं, वेळी अवेळी पाऊस येतो आणि जेव्हा पीक येतं तेव्हा पावसाने ते पीक वाहून जातं, सडून जातं. त्यामुळे आर्थिक नुकसान त्यांचंही व्हायला लागलेलं आहे. आणि जो सर्वसामान्य वर्ग आहे, त्या वर्गातले बरेच लोक नोकरी करायला लागलेले आहेत आणि नोकरीमुळे त्यांच्याही घरात सुबत्ता आलेली आहे, थोडी नवश्रीमंती आली आहे. प्राध्यापक असो, शिक्षक असो, कारकून असो किंवा इतर पेशातले लोक असो, या लोकांचं राहणीमान उंचावलं आहे. आता हे पाहून जे स्वतःला मराठा म्हणतात, ज्यांनी केव्हा तरी देशमुखी, पाटीलकी, सरंजामदारी, जागीरदारी भोगलेली आहे, त्यांच्या घरामध्ये मात्र कोणीही नोकरी करणारं नसल्यामुळे आणि शेतीची सतत नुकसानी होत असल्यामुळे त्यांच्यावर मात्र ती सुबत्त्याची, समृद्धीची स्थिती आज राहिलेली नाही. म्हणून त्यांना वाटतं की इतरांना आरक्षणामुळे हे लाभ मिळाले आहेत, तर आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे. नोकऱ्यांची संख्या आता कमी झालेली आहे, उद्योगधंदे कमी झालेले आहेत. अशा परिस्थितीत पडेल ते काम करण्याची जी तयारी इतर वर्गाची असते, ती मराठा वर्गाची नसते. कारण त्यांच्यात एक अहंकार असतो की आपण शिवछत्रपतींचे वारस आहोत. आमचे पूर्वज हे पाटील होते, देशमुख होते, जागीरदार होते, राजे होते, तर आम्ही कशाला कोणाच्या हाताखाली काम करायचं, आपण इतरांपेक्षा उच्च आहोत. अशा प्रकारची विचित्र धारणा त्यांच्यात असल्यामुळे त्यांच्याकडे जे काही होतं वैभव, ते आता काही फारसं राहिलेलं नाही. आणि हा जो आरक्षणाचा मुद्दा सातत्याने उभा राहतो, तो ज्या भागातून, तो मराठवाड्यातला विशेषतः लातूर, उस्मानाबाद, आता उस्मानाबादला धाराशिव म्हणतो आपण, की बीड जिल्ह्याचा भाग, ज्या ठिकाणी पाऊसच कमी पडतो आणि त्यामुळे शेतीची वाताहत होते, शेतीच होत नाही. आणि जेव्हा पीक हाती येतं थोडंफार, तेव्हा पावसामुळे ते वाहून जातं. सातत्याने येणारी गरिबी, हे जे त्यांच्या वाट्याला येणारं नष्टचक्र आहे, तर त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला नोकरी असली की आपला पोटापाण्याचा प्रश्न मिटेल, कुणाच्या शेतावर काम करून जाण्याची नामुष्की आपल्यावर येणार नाही आणि आपली अस्मिता, आपला स्वाभिमान टिकून राहील. तर हा जो स्वाभिमानाचा भाग आहे, त्यात एक अहंकाराचाही भाग आहे आणि इतर लोकांना ही लेखण्याची मनोवृत्ती सुद्धा आहे. तर हा सगळा परिसर आता गरीब मराठ्यांचा झालेला आहे. जसं जरांगे पाटलांनी त्याला वेगळं नाव दिलं, गरजवंता मराठा हा शब्द वापरलाय, किंवा गरीब शब्दही बरेचदा वापरतात. ही गरिबी ह्या 2-3 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येते. पाऊस न पडण्याचं प्रमाण नांदेड, लातूर याही जिल्ह्यात आहे. काही प्रमाणात जालना, जो जिल्ह्यात हे आंदोलन सुरू आहे, तिथे आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा काही भागात पाऊस पडत नाही, ही अवस्था आहे. पण सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो मराठ्यांचा परिसर आहे, तो मराठ्यांच्या प्रभुत्वाचा परिसर. साखर कारखाने असो की इतर गिरण्या असो की शाळा महाविद्यालय असो, मराठीच्या ताब्यात आहेत. बहुतेक उद्योग मराठ्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे तिथून ही मागणी येत नाही. ही मागणी प्रामुख्याने ते बीड आणि जालना
किंवा उस्मानाबाद, धाराशिव या जिल्ह्यामधून येते. तर या जिल्ह्याचा विचार आपण स्वतंत्रपणे करायला हवा आणि या आंदोलनामागचा उद्देश सुद्धा आपण समजून घ्यावा असं मला वाटतं. पण मग आत्ता जे आरक्षण आहे आणि मराठा जे आरक्षण मागतायत, तर त्याच्यामध्ये ते मराठा समाज जसं सुप्रीम कोर्टाने नमूद केलेलं आहे की बाबा मराठा समाज हा जो आहे हा मागास असल्याचं सिद्ध होत नाहीये. तर मग हे कशा पद्धतीनं आपण हे करू शकतो, कनेक्ट करू शकतो, काय त्याच्यामध्ये? नाही, हा तर अतिशय कळीचा मुद्दा आहे, कारण आरक्षणाच्या मुळाशी मागासलेपण हे मुख्य सूत्र आहे. म्हणजे विशेषतः मंडल आयोगाच्या अंतर्गत मराठ्यांना प्रवेश मिळावा अशी मागणी मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवारांनी 30 वर्षापूर्वी केली होती. पण त्याच्या आधी मंडल आयोग लागू होणार असं कळणार मात्र त्यांनीच मंडल आयोगाला बंडल आयोग म्हटलं होतं आणि मंडल आयोगाच्या विरोधात मोहीम काढली होती. आणि जेव्हा मंडल आयोग लागू झाला तेव्हा मराठा महासंघाने पूर्ण महाराष्ट्रात आरक्षण विरोधी, मंडल विरोधी आंदोलनं केली होती. आणि कारण काय की मंडल आयोगाच्या कक्षेमध्ये मराठा हा समाज येत नव्हता, कारण मंडल आयोगाने जे काही निकष ठरवले होते त्यात शिक्षणाचा निकष फार महत्वाचा होता. लोक म्हणतात की आर्थिक निकष महत्वाचा आहे, आर्थिक आधार आरक्षण हवं असं आता काहीतरी बोलतात. या लोकांना मंडल आयोग माहीत नाही. मंडल आयोगामध्ये आर्थिक मागासलेपण सुद्धा गृहीत धरलाय, शैक्षणिक मागासलेपण गृहीत धरलाय, सांस्कृतिक मागासलेपण गृहीत धरलाय आणि सामाजिक मागासलेपण गृहीत धरलाय. आणि त्याच्या आधारे सर्वेक्षण करून ज्या जातींचा समावेश त्यात केला गेला त्या जाती कोणकोणत्या कारणांनी मागासल्या त्याची कारण सुद्धा मंडल आयोगाने दिलेली आहेत. आणि त्यात मराठ्यांचा समावेश नाही. आधी तर मराठ्यांनी विरोधच केला होता मोठ्या प्रमाणात मंडल आयोगाला. लागू झाल्यावर मग मंडल आयोगात आपल्याला सामील करून घ्या अशी मागणी केली, पण त्या मागणीत काही दम नव्हता, कारण शशिकांत पवार त्या तयारीत नव्हते, कारण त्यांनी ही चूक करून बसलेली होती. आता शशिकांत पवार नाही, पण तीच चूक आता मराठी करतायत. ते मराठ्यांना आरक्षण द्या असं म्हणतायत. एक तर मराठा नावाची जात नाही. माझं असं मत आहे की जे मराठी स्वतःला म्हणतात ते कुणबी आहेत, पण मराठी स्वतःला कुणबी म्हणून घेतात का हा दुसरा मुद्दा आहे. कारण हा जो परिसर आहे, आपण या मराठवाड्याचा विचार करतो त्या भागात मराठा बहुल अशी परिस्थिती आहे. कुणबी तिथे संख्येने फार कमी आहे. आणि विदर्भाचा जो भाग मराठवाड्याला लागून आहे त्या भागात दोन्हीकडे मराठाही आहेत आणि कुणबी सुद्धा आहेत. जसं हिंगोली, परभणी हे 2 जिल्हे किंवा नांदेड जिल्हा सुद्धा हा विदर्भाच्या काही भागांना लागून आहे. तर त्या ठिकाणी जे विदर्भात राहणारे लोक आहेत ते स्वतःला मराठा म्हणवतात आणि त्यांचे नातलग मात्र ज्या या 2-3 जिल्ह्यामध्ये हिंगोली, परभणी आणि नांदेड या ठिकाणी ते स्वतःला मराठा म्हणवतात. पण त्यांच्या लक्षात आलं की विदर्भात राहणाऱ्या मराठ्यांनी आपल्या कागदपत्रामध्ये कुणबी अशी नोंद केलेली आहे आणि ही नोंद त्यांच्या कागदपत्रात नसल्यामुळे त्यांना आरक्षण मिळत नाही. कारण मराठा हे कुणबी नाहीत किंवा मराठा स्वतःला कुणबी मानत नाहीत किंवा मराठा हे मागासले नाहीत, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. मग आपल्या एका नातलगांना कुणबी म्हणावं गेलं, दुसऱ्याला मराठा, तर आम्हालाही मराठा म्हणावलं जावं आणि आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी ती करतात. यासाठी महाराष्ट्रात जे मोर्चे झाले, मराठा क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा वगैरे वगैरे, मूक मोर्चा, हे सगळे शिस्तबद्ध निघालेले मोर्चे, म्हणजे आदर्श मोर्चा ज्याला म्हणावं अशा प्रकारचे मोर्चे होते. त्याचं कौतुक खूप झालं, कारण या मोर्चानंतर अनेक जातीच्या लोकांनी त्या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. अशा तऱ्हेची मोर्चे जेव्हा निघतात, जो कचरा होतो तो रस्त्यावर फेकला जातो. पण यावेळेस मात्र मराठा जे कार्यकर्ते होते त्यांनी तो कचरा उचलला, स्वच्छता केली आणि मराठा मोर्चा निघाला, कुठेही कचरा झाला नाही. अनेक कारणांनी ह्या मोर्चांचं कौतुक झालं, पण ह्या मोर्चातून निष्पन्न काहीच झालं नाही. आणि एक गोष्ट मोठी झाली की या निमित्तानं लोक एकत्र आले, रस्त्यावर आले मराठे आणि स्वतःला ते मागास समजायला लागले. आणि मग त्यातले काही नेते अभ्यास करायला लागले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मराठा मागास म्हणून सिद्ध होत नाही. तेव्हा त्यांनी एक मधला मार्ग म्हणून असा काढला की मराठ्यांना कुणब्यामध्ये सामावून घ्यावं. आणि यामुळे मग ते नेते तर मागे पडले, पण आता जरांगे पाटलांसारखे नवीन नेते आले आणि त्यांनी एक गोष्ट आता नव्याने मांडली की कुणबी म्हणून त्यांना घोषित करावं. आता इथे पेच पडलेला आहे. पेच असा पडला की मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करता येत नाही. ज्या मराठ्यांच्या घरामध्ये कुणबी नोंद आढळते त्यांना मात्र आरक्षण दिलं जाईल असं सरकार म्हणतं. काल जो जी आर त्यांनी काढला त्यात त्यांनी म्हटलंय की आम्ही कुणबी नोंद असलेल्या सर्वांना, त्यांच्या रक्ताच्या नातेसंबंधातल्या लोकांना सुद्धा कुणबी हे प्रमाणपत्र देऊ. तर असा एक मार्ग निघालेला आहे सध्या. पण काही मराठा नेते असे आहेत, जसं कोकणामध्ये नारायण राणे आहेत, तर त्यांनी म्हटलं की आम्ही कुणबी म्हणून कधीच आरक्षण घेणार नाही, आम्ही 96 कुळे आहोत, 92 कुळे आहोत वगैरे वगैरे, नेहमीचाच अहंकार त्यांनी यावेळी सांगितला.
आता हे का झालं याचा विचार आपण करत नाही. राजकीय नेते यावर काही भाष्य करत नाही. जसं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं की बा आम्हाला हे नको, कुणबी आरक्षण नको, काहीतरी चूक करतायत जरांगे पाटील, मराठा म्हणून आरक्षण हवं. आता ह्या दोन्ही नेत्यांमध्ये किंवा अशा प्रकारचे खूप नेते आहेत गावोगावी ज्यांना कुणबी म्हणून घ्यायला लाज वाटते आणि त्यांना मराठा म्हणून आरक्षण हवं आहे. म्हणजे असा जो प्रश्न निर्माण केला, पेच निर्माण केला, ह्या नेत्यांनी निर्माण केलेला आहे. कोकणात कुणबी नावाचा जो वर्ग आहे तो निम मागास आहे. म्हणजे मागासवर्गीयांपेक्षा खालचा आणि स्वतःला उच्च समजणाऱ्या होतात समाज आहे त्याच्या थोडासा जवळचा. पण तिथे मराठा जो वर्ग आहे तो कुणब्यांना जवळ करायला, त्यांनी त्यांच्या कोणत्या उपक्रमात सहभाग करून घेत नाही, त्यांची रोटीबिटी व्यवहार होत नाही, उलट कुणब्यांना ते हीन लेखतात. म्हणून त्यांना कुणबी म्हणून घेणं हे शरमेचं वाटतं. नगर जिल्हा हा त्याच परिसरात सोळा कोकणाला लागून असलेला भाग असल्यामुळे त्यांच्यातही तो अहंकार आहे. म्हणून विखे पाटील जे बोलले ते बरोबर बोलले. आणि अशा परिस्थितीत मराठवाड्याचा विचार करायला पाहिजे वेगळा. विदर्भात मराठा नावाचा प्रकार नाहीये. मी आधीच सांगितलं, विदर्भाचा जो भाग मराठवाड्यात लागून आहे त्याच भागातल्या त्या गावांमध्ये काही लोक स्वतःला मराठा म्हणवतात आणि इतर विदर्भातल्या इतर गावामध्ये फार तुरळक ठिकाणी मराठा स्वतःला म्हणणारे लोक आहेत. म्हणजे गावात एखादी व्यक्ती तशी असते किंवा 2-3 व्यक्ती किंवा 2-3 घरं असतात. पण मराठा शब्दाला इथे महत्व आणि कुणबी शब्दाला महत्व आहे. म्हणून आपण जेव्हा ह्या मराठा आरक्षणाचा विचार करतो तेव्हा सकल मराठा किंवा संपूर्ण मराठा असा विचार न करता विभागनिहाय असा विचार केला तर हा पेच सुटू शकतो असं मला वाटतं. आणि मराठवाड्यातले मागासलेपण जे मराठ्यांचं आहे ते आर्थिक मागासलेपण आहे, ते सामाजिक मागासलेपण सिद्ध होऊ शकत नाही. शैक्षणिक मागासलेपण सुद्धा आहे. तर त्यांच्याकरता ईडब्ल्यूएस आरक्षण ऑलरेडी आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण 10% आहे आणि 10% जर ते संवैधानिक म्हणून सिद्ध झालं, ते सिद्ध झालं नाही अजून, सिद्ध झालं तर मात्र मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं. अन्यथा मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळू शकत नाही. कारण 50%च्या वर आरक्षण जाऊ नये अशा प्रकारचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालामध्ये इंदिरा साहनी या प्रकरणात दिला होता. आता ही गोष्ट जुनी झाली. त्यानंतर अनेक सरकार आली, विशेषतः आताचं भाजप सरकार यानं संपूर्ण बहुमत आहे. ते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबादल करू शकतात, त्याकरता ते घटना दुरुस्ती करू शकतात आणि 50%च्या वर आरक्षण देऊ शकतात. आणि सध्याचा प्रधानमंत्री जो आहे तो ओबीसी स्वतःला म्हणवतो. भाजपचा जो अध्यक्ष आहे राज्याचा तो स्वतःला ओबीसी म्हणवतो, तो ओबीसी वर्गातला आहे. तर ओबीसीसाठी लढायचं असेल तर भाजप हा एकच पक्ष आहे, हा काहीतरी निर्णय घेऊ शकतो, बाकी पक्ष काही निर्णय घेऊ शकत नाही. उलट सध्याची राजकारणी मराठी असूनही आपल्या वर्गाला फसवतायत, ते चुकीची माहिती देत आहेत, खरं बोलायला ते घाबरतात, असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. हा मात्र मोठा अपराध आहे आणि त्याची फळं त्यांना लवकरच भोगावी लागतील असं आपल्याला दिसेल भविष्यात. तुम्ही एक महत्वाचा मुद्दा बोलता बोलता मांडला की मराठे नेते जे आहेत ते मराठ्यांची फसवणूक करतायत, खोटं बोलतायत, वस्तुस्थिती सांगत नाहीये. नेमकी काय वस्तुस्थिती आहे? ते ह्या आता एक शरद पवार हे मोठे नेते आहे, जाणते नेते आहे महाराष्ट्रातले आणि भारतातले सुद्धा. त्यांनी एक वाक्य खूप छान म्हटलं होतं अलीकडे, ते फार चर्चेला आलं नाही, की मराठ्यांना आरक्षण मिळत असेल तर आनंदच आहे. आता इतका वरिष्ठ नेता ज्यांनी खूप राजकारण जवळून पाहिलं, स्वतः केलं, सत्ता भोगल्या आणि सगळ्या प्रकारची सत्ता त्यांच्या हाती आज आहे, जरी ते सत्तेत आज दिसत नसले तरी तरी त्यांनी असं बोलणं म्हणजे हे सूचक आहे की मराठ्यांना आरक्षण मिळत असेल तर आनंदच आहे. याचा अर्थ मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही हे शरद पवारांना माहित आहे, अजित पवारांना माहित आहे, अनेक जे काही स्वतःला मराठा सगळ्यांनाच माहित आहे की मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळू शकत नाही. आणि ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्याबद्दल बोलतो, ज्यांचा अभ्यास नाही त्यांच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. कारण मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल, आरक्षण शब्द आला कुठून? आरक्षण म्हणजे ज्यांना ज्यांना ह्या प्रस्तावित व्यवस्थेने नाकारलेलं आहे, वंचित म्हणून ठेवलेलं आहे, त्यांच्या सगळ्या सुखसोयी नाकारल्या आहेत, त्यामुळे ते मागास झालेले आहेत. आता हे मागासले पण आर्थिक आहे, शैक्षणिक आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे. तर ह्या सगळ्या बाबतीतला मागासले पण दूर करण्याकरता आरक्षण ही संधी आहे. आणि आरक्षण म्हणजे भीक नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आरक्षण म्हणजे सहभागाचा मुद्दा आहे. जिथे सत्तेत मराठा सगळ्या मोठ्या प्रमाणात असतील तर त्यांना आरक्षण तुम्ही कसं देणार? नोकऱ्यामध्ये मराठा जर मोठ्या प्रमाणात असतील त्याला आरक्षण कसं मिळेल? कारण 4,500 जाती ओबीसीच्या ज्या आहेत, ज्यांना इतर मागासवर्गीय म्हटलंय, त्यातला 250 पावणे 300 जातीच फक्त या आरक्षणाचा लाभ घेत आहेत. ज्या ज्या अनुसूचित जाती आहेत किंवा जमाती सुद्धा आहेत त्यांच्यातले फार कमी लोकच आरक्षणाचा लाभ घेत आहेत. म्हणजे अनेक लोक त्यातही वंचित आहेत, त्या प्रवर्गामध्ये सगळे लोक वंचित आहेत. आणि ज्यांच्यात जागृती झाली, प्रबोधन झालं, त्यांनी मात्र आरक्षणाचे लाभ घेतले.
पण त्यांनी प्रबोधन करून इतर समकक्ष जातींना मात्र प्रबोधित केलं नाही, आपल्यासोबत घेतलं नाही. म्हणजे आपण इतरांना आपल्यासोबत घ्यायला तयार नाही, हे वास्तव आहे. हे सगळ्या नेत्यांना माहित आहे, तरी ते सकटपणे म्हणू शकत नाही की मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं किंवा मिळू शकत नाही. हे त्यांनी जाहीर करून टाकायला पाहिजे. सगळ्या नेत्यांची नावं घ्यायची गरज नाही. फक्त शरद पवारांनी हे वाक्य फार सूचक वाक्य असं वापरलं, सावधपणे वापरलं. मराठ्यांना आरक्षण मिळत असेल तर आनंदच आहे. याचा अर्थ त्यांना माहित आहे की मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही, कारण त्यांचं सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं कठीण आहे. गायकवाड आयोगाने एक सामाजिक मागासलेपणाचं उदाहरण दिलं होतं. अतिशय हास्यास्पद आणि मूर्खपणाचं होतं. एक न्यायाधीश अशी चूक करू शकतो. त्यांनी म्हटलं होतं की मराठा समाजामध्ये अंधश्रद्धा आहेत, अनेक चालीरीती आहेत, रूढी परंपराचं पालन होतं, हे मागासलेपण आहे. मग असं मागासलेपण ब्राह्मण वर्गातही आहे, स्वतःला सवर्ण म्हणतात अशा अनेक जातींमध्ये आहे. मग त्यांना तुम्ही या मागासलेपणाची यादीत टाकाल काय? एखादा न्यायाधीश चूक करू शकतो आणि आरक्षण घोषित करू शकतो. आणि आता वारंवार नेते बोलतायत, भाजपचे नेते, की टिकेल ते आरक्षण आम्ही देऊ. याचा अर्थ तुम्ही दिलेलं आरक्षण टिकणार नव्हतं हे तुम्हाला माहित होतं. आणि कोर्टात तुमचेच नेते होते, तुमचेच वकील होते, तुमचेच सर्व काही सिस्टीम होती. हे टिकलं नाही, याचा अर्थ ते न टिकणारं मुळातच होतं. आताही कोणी मराठ्यांना आरक्षण देतो म्हटलं तर ते न टिकणारच असेल. आताचे राज्यकर्ते मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देऊ शकत नाही, कारण त्यासाठी आपल्याला त्याचं सर्वेक्षण करावं लागेल. आता एक महत्वाचा पेच असा निर्माण झालाय की 2021 पासून जी 21ला जनगणना व्हायला पाहिजे होती, ती जनगणना अजून 2023 होऊन उजाड संपत आलाय तरी झालेली नाही. आणि दुसरी मागणी अशी सुरू आहे की जातीनुसार जनगणना व्हावी. आता केंद्रामध्ये मोदी नावाचा एक प्रधानमंत्री आहे, नेता आहे आपला, तर तो स्वतःला मागास समजतो, पण मागासलेल्या लोकांचा ओबीसीची जनगणना करायला तो तयार नाहीये, अशी अवस्था आहे. आणि इतर राज्यामध्ये जसं आता बिहारमध्ये किंवा राजस्थानमध्ये, अलीकडे तेलंगणामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचे आदेश निघालेले आहेत. ज्या ठिकाणी भाजप सत्तेवर नाही त्या ठिकाणी मात्र तिथले मुख्यमंत्री अशा प्रकारच्या घोषणा करतात. जिथे भाजप सत्तेवर आहेत त्या ठिकाणी मात्र ही घोषणा करायला तयार नाही. याचा अर्थ भाजप हा सवर्णांचा पक्ष आहे आणि त्यांना मागासवर्गीयाशी काही घेणं देणं नाही. फक्त त्यांना फसवून, खोटं बोलून, त्यांचं राजकारण करून आपली पोळी कशी शिकून घ्यावी यासाठी ते काम करतात. हे एक वास्तव आहे. हे मराठा नेत्यांनी सांगायला पाहिजे. पण आता मराठा नेते त्यांच्याच पायाशी रोवण घालत असतील तर त्यांच्यात ती हिंमत कुठे? त्यांचं मराठेपण, त्यांचा स्वाभिमान, त्यांची अस्मिता, शिवरायांचा जो स्वाभिमान होता तो यांच्यात कुठे एक अंश सुद्धा शिल्लक नाही. अशा परिस्थितीत शिवछत्रपतीचं नाव घेण्याचा अधिकार या कोणत्याही नेत्यानं नाही. शिवछत्रपतीचं नाव हे बदनाम करतायत असं मला वाटतं. तुम्ही खूप पोत तिडकीने आणि अतिशय म्हणजे स्पष्टपणे सांगितलं की ज्या पद्धतीनं मांडणी होते त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता नाहीये. पण मग सरकार ज्या पद्धतीनं 2 महिन्याचा वेळ मनोज जरांगे पाटलांना दिलेला आहे, आता GR काढलेला आहे आणि कुणबीच्या नोंदी वगैरे देऊन त्यांना सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे सरकारच हा मराठा आरक्षणाचा मुद्दा तो असा पेटवत ठेवण्याच्या बाजूची आहे का, की पुन्हा एकदा 2014 नंतर 2019च्या निवडणुकीच्या पूर्वी मराठ्यांना जसं तुटपुंज आरक्षण, न टिकणारं आरक्षण दिलं होतं, तर तसंच आरक्षण देऊन पुन्हा एकदा त्यांच्या मताचा फायदा आपल्याकडे घेण्याचं हे षडयंत्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिस्त आहे का? हे तर स्पष्टच आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा आरक्षणाच्या घोषणा झाल्या त्या कोर्टात टिकल्याने सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की मागास म्हणून मराठ्यांना ठरवता येत नाही. आता परवा जे शिंदे न्यायाधीश गेले होते जरांगे पाटलांना भेटायला, त्यांनी सांगितलं, समजावून सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की मराठा मागास सिद्ध होत नाही. हे जाहीरपणे आलंय. आता हे तर दूरदर्शनवर सगळीकडे आलेलं आहे, वृत्तपत्रात आलंय. खरं म्हटलं म्हणजे जरांगे पाटलांची समजूत काढण्याकरता न्यायाधीशांनी जाणं हेच असंवैधानिक आहे. न्यायाधीशाचे काही नियम असतात. न्यायाधीश हा समाजामध्ये सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेऊ शकत नाही, राजकारण तो करूच शकत नाही. आणि काही धोरणं जी असतात ती सांगायची नसतात, ती खटल्यामध्ये सांगायची असतात. इतकी आचारसंहिता कडक आहे न्यायाधीशाची, ते न्यायाधीश निवृत्त जरी असले तरी त्यांना हे नियम लागूच आहे. तर अशा तऱ्हेच्या चुका सरकार वारंवार करतायत. आणि त्यांनी हे सांगितलंय की मराठा मागास सिद्ध होत नाही. हे जर न्यायाधीशाने सांगितलेलं आहे, म्हणजे न्यायाधीशाच्या तोंडून तुम्ही वदवलाय, तुमच्यात ही हिंमत नाहीये, राज्यकर्त्यांनी हिंमत नाहीये की मराठा मागास सिद्ध होत नाही. पण न्यायाधीशांनी म्हटलंय ना, आणि शेवटी कोर्टातच केस जाणार आहे. न्यायाधीशाने आताच सांगून टाकलेलं आहे, म्हणजे कोर्टाचे टिकणारच नाही. हे सगळं त्यांना माहित आहे. एक चांगली गोष्ट अलीकडे झाली आहे की
ही प्रसार माध्यम जागरूक आहेत आणि सोशल मीडिया सुद्धा जागरूक आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांच्या बदमाशा आता बाहेर येतील आणि त्यातून मग मराठ्यांना कळेल की आपला खरा नेता कोण. जरांगे पाटील हा नवीन नेता तयार झालाय, तो सर्वसामान्य वर्गाचा प्रतिनिधी आहे. त्याचा चेहरा मोहरा, त्याचं राहणीमान, त्याचे नातलं आणि त्याचा आधीचा जे व्यवसाय होता, 2 एकर जमिनीवर तो तुमच्या शेतीवर काम करत होता किंवा एखाद्या हॉटेलमध्ये कंबशा विसरत होता. सर्वसामान्य माणसा प्रतिनिधी म्हणून तुम्ही एक हिरो उभा केला, पण हा हिरो टिकेल काय? कारण हे राजकारणी लोक अतिशय क्रूर आणि कपटी असतात, हे टिकू देणार नाही. एक अमृतलाल नाहाटा नावाचे एक मंत्री होते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात आणि त्यांना काढून टाकलं काही कारणाने. तेव्हा त्यांनी किस्सा कुर्सिका नावाचा सिनेमा तयार केला होता आणि हा किस्सा कुर्सिका हा सिनेमा इंदिरा गांधीच्या राजकारणाच्या विरोधात होता. यात त्यांनी सर्वसामान्य रस्त्यावरचा एक माणूस आणला आणि त्या माणसाला नेता बनवलं आणि पुढे मग त्याचा वापर कळसूत्री बावल्यासारखं केला. हे त्या किस्सा कुर्सिका सिनेमामध्ये म्हणजे आता त्या गोष्टीला सुद्धा 40 वर्ष होऊन गेलेली आहेत. 40-42 वर्ष होऊन गेली, इतकी जुनी गोष्ट आहे. तो सिनेमा वारंवार आता ह्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना दाखवला पाहिजे की सर्वसामान्य माणसाचा चेहरा वापरणं, सर्वसामान्य माणसाचं शरीर वापरणं म्हणजे उपोषण आंदोलनाच्या साठी आणि मग त्याला फक्त कळसूत्री बावल्यासारखं वापरून घेणं, हा जो प्रकार राज्यकर्ते करतायत आज आपले प्रधानमंत्री सुद्धा सर्वसामान्य माणसांच्याच प्रतिनिधी म्हणून पुढे आलेत, पण त्यांचा वापर अदानी आणि अंबानी किंवा इतरही व्यावसायिक लोक करतायत हे आपण पाहतो. त्यांची परिस्थिती वाईटच आहे. ते कळसूत्री बावल्यासारखे सध्या वापरले जात आहेत. तशी परिस्थिती जरांगे पाटलांची होऊ शकते. इतका क्रूरपणा हा राजकारणी लोकांमध्ये असतो, याची जाण सर्वसामान्य माणसांना असली पाहिजे. आणि आता किमान नेत्यांनी जरी नाही तर सर्वसामान्यांच्या प्रतिनिधींनी, विद्वानांनी, अभ्यासकांनी, पत्रकारांनी खरं बोललं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण कसं मिळू शकत नाही हे समजावून सांगितलं पाहिजे. तसं न करता हे प्रसार माध्यम सुद्धा बुळबुळीत भूमिका घेतात. कारण हे जर खरं बोलले तर मराठे अंगावर येतील, कारण संवेदनशील हा मुद्दा आहे. मराठ्यांनी सुद्धा ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. त्यांच्यात प्रबोधन होणं फार आवश्यक आहे. विशेषतः आरक्षण व्यवस्था निर्माण का झाली आणि तिचे फायदे खरंच किती लोकांना मिळतात की नाही मिळत याचा सुद्धा आता आढावा घेतला पाहिजे. कारण 1930 ला जे इंग्रजांच्या काळात जनगणना झाली होती ती जनगणना जातनिहाय होती. त्यानंतर जातनिहाय जनगणना झालेली नाही. आता 2023 मध्ये आपण बोलतोय, 7 वर्षांनी त्या गोष्टीला 100 वर्ष होतील. 100 वर्षामध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा जातनिहाय जनगणना झाली नाही. याचा फायदा घेऊन बरेचदा मराठा नेते हे ओबीसीच्या आरक्षणावर तुटून पडतात की जातनिहाय जनगणना झाली नसेल तर तुम्ही 52% आहे कशावरून. म्हणजे सगळ्यांच्या टक्केवारीवर ते प्रश्न निर्माण करतात. आता महिलांना आरक्षण घोषित केलं तर सर्वोच्च न्यायालय म्हणालं की जनगणना झाल्याशिवाय महिलांना आरक्षण देता येणार नाही. हे सर्वोच्च न्यायालयाने सांगायला पाहिजे, कुणाला देता येणार नाही हे चाणक्य लोकांना माहित आहे. सुब्रमण्यम स्वामी जे भाजपचे मोठे नेते आहेत त्यांनी एकदा सांगितलं होतं, हळूहळू आम्हाला हे सगळं आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याचा घाट वरूनच घातला जातोय आणि राज्यातले नेते मात्र अगदी कळसूत्री बावल्यासारखे किंवा त्यांच्या ताटाखालचं मांजर असल्यासारखे वागतायत. अशा परिस्थितीत खरं बोलण्याची हिंमत तर त्यांच्यात नाही. ते बुळे झाले सगळे. त्यांच्यासाठी जे काही शब्द असतील वाईट वाईट भाषेमध्ये ते वापरायला हरकत नाही. इतकी भीषण अवस्था आहे आणि मराठी मरायला तयार आहे. अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत, काही लोक अपघातात गेलेले आहेत. जरांगे पाटलांचं काय झालं असतं सांगता येत नाही. त्यांचा मृत्यू झाला असता, किती स्फोट झाला असता महाराष्ट्रात किंवा भारतभर काय झालं असतं सांगता येत नाही. इतक्या संवेदनशील स्थितीत सुद्धा हे निर्ढावलेले लोक, म्हणजे ज्याला गेंड्याच्या कातडीचे लोक म्हणतात, असे लोक, म्हणजे एकाला आजार होतो, तो तापाने फणफणत राहतो एक नेता आपला, दुसरा नेता निवडणूक प्रचारासाठी जातो, तिसरा नेता पुन्हा आरामाला जातो. म्हणजे जे नेते आहेत ज्यांच्याकडे धुरा आहे राज्याची ते इतके बेफिकीर आहेत आणि जेव्हा एकत्र बसले असतात तेव्हा बोलतात असतात की आपण बोलून मोकळे होऊ. इतके निर्लज्ज आणि बेशरम आणि बेजबाबदार नेते ज्या राज्यात आहेत त्याची प्रगती होणं शक्यच नाही. मराठ्यांनी ती जाण ठेवली पाहिजे आणि आरक्षणाचं आंदोलन करताना या परिस्थितीत जाण ठेवून आपण स्वतः फसवले जाऊ नये याचाही प्रयत्न केला पाहिजे. आपणही इतरांना फसवता कामा नये, त्यांनाही जागृत केलं पाहिजे. आंदोलन शिस्तबद्ध झाली, संयमित झाली, याचं कौतुक जरी खूप झालं, पण ती आंदोलनाचं फलित काय, का झाली, कोणी घडून आणली, केवढे इव्हेंट म्हणून ती साजरी झाली काय, त्याच्या पाठीमाग कोणकोणते उद्योगपती होते, आणखी राजकीय नेते होते, या सगळ्यांचा सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे. सर्वसामान्य मराठ्यांना त्यामुळेच न्याय मिळेल आणि मराठवाड्याचा स्वतंत्र विचार करावा असं माझं मत झालं आहे मराठ्यांच्या बाबतीत. कारण त्यांची स्थिती वाईट आहे हे मी पाहिली आहे. मी महाराष्ट्रावर सगळ्याच जिल्ह्यामध्ये, सगळ्या तालुक्यामध्ये, अनेक गावामध्ये अनेक कारणांनी, भाषणाच्या निमित्ताने अनेक कारणांनी गेलोय.
तर तेव्हा ही परिस्थिती पाहिली आहे तर ती परिस्थिती वाईटच आहे मराठवाड्यात. आणि त्यांनी मराठेपणाचं एक कवच घेतलेलं आहे. अस्मिता म्हणून मराठा असणं फार मोठी गोष्ट आहे, कारण आपल्याकडे शिवछत्रपतीपासून तर मोठी परंपरा निर्माण झाली आहे. पण या मराठा अहंकारामुळे दलितांवर अत्याचार झाले हे एक वास्तव आहे मराठवाड्यातलं. केवळ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्यामुळं जो काही हिंसाचार उसळला, लाखो लोक मारले गेले, जाळले गेले, हा क्रूरपणा मराठवाड्यातल्या लोकांनी केलाय. तेव्हा त्यांनी सुद्धा यातून लढा घेतला पाहिजे. आपण अन्याय केलेला आहे मागासवर्गीयांवर, आणि स्वतः वर्गीय तुम्ही स्वतःला म्हणत असाल तर तुम्हाला त्यांच्या रांगेत यायला तयारी लागेल. मानसिक तयारी ती आहे काय, हा एक प्रश्न आहे. तर हे सगळं प्रबोधन संयमित पद्धतीने, शांततेने, वेळशील एका शिस्तीने व्हायला पाहिजे. तरच मराठ्यांना हे वास्तव कळेल. नेते लोक, कोणताही नेता, राजकीय नेता कोणत्याही पक्षाचा खरं सांगणार नाही. प्रसार माध्यम बोलायचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर सुद्धा लोक उलटू शकतात, ही परिस्थिती आहे. आणि बहुतेक प्रसार माध्यम ही उद्योगपतींची बटीक आहेत. त्यामुळे त्यांच्यातही हिंमत आज नाही आहे की आपण खरं सांगावं. म्हणून ही जी सोशल मीडिया आहे, समाज माध्यम आहे, त्याच्या माध्यमातून हे वास्तव पद्धतशीरपणे सांगितलं गेलं पाहिजे. तरच हे प्रश्न मिटू शकतील असं मला वाटतं. राणासाहेब, तुम्ही बोलताना एक महत्वाचा मुद्दा मांडला की मराठा हे गरीब आहेत, पण ते आरक्षणाला पात्र नाहीये, हे की नाही? म्हणजे आरक्षण त्यांना मिळू शकत नाही. गरीब आहे हे यात वादच नाही. समोर सगळ्या पद्धतीनं मराठवाड्यातली परिस्थिती पाहिली किंवा इतर ठिकाणी पाहिली की जमिनीचे तुकडे तुकडे होऊन, म्हणजे कुणा मराठ्यांच्या याच्याकडे भूमिहीन झालेले आहेत, तर काहींकडे 1 एकर 2 एकर, तर काहीकडे 2-4-5 एकरच्या जमिनीचा तुकडा त्यांच्याकडे, त्यात शेती पिकत नाहीये. पण मग यांच्या परिस्थितीला आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने आपण चर्चा करतो आहोत, तर आता याचा प्रश्न सरकारने सोडवणं क्रमप्राप्त आहे की नाही? म्हणजे आरक्षणाने हा प्रश्न सुटणार नाही हे सरकारला माहिती असून सुद्धा ते मराठ्यांपासून लपून ठेवतायत, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मराठा समाजाचा हा आक्रोश थोपवण्यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था, म्हणजे त्यांच्या पर्यायी व्यवस्था, त्यांची राहणीमान, त्यांचं जीवनमान उंचवण्याची पर्यायी व्यवस्था काही करण्यासाठी सरकार तयार नाही. म्हणजे दोन्ही बाजूनी मराठ्यांची कोंडी होते आणि ह्या कोंडीचा फायदा म्हणजे राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीने वापरण्याचा कट होतो आहे का? कारण की त्यांना जर हवं असेल तर ते स्पष्ट सांगू शकतात, आणि मग ते बोलत नाहीये. नाही, त्यांच्यात हिंमत यासाठी नाही आहे की त्यांच्यामध्ये ताकदच नाही आहे. म्हणजे बोलण्यासाठी जी ताकद, सत्ता आपल्या हाती पाहिजे, लोक आपल्या सोबत पाहिजेत, लोकमत आपल्या सोबत पाहिजे, ते त्यांच्याजवळ आता नाही आहे. आता महाराष्ट्रातले राज्यकर्ते दिशाहीन झाले, दुबळे झालेले आहेत, आणि खरं बोलण्याची हिंमत त्यांच्यात यासाठी नाही आहे. ते थोडंसं एक वाक्य जरी खरं बोलले तर आहे त्याही स्थितीत ते आता राहणार नाही, अशी अवस्था, नाजूक संवेदनशील अवस्था त्यांचीही झाली आहे. जशी अवस्था मराठवाड्यातल्या मराठ्यांची आहे तशीच अवस्था महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची आहे. तेही दुबळेच आहेत. तर दुबळे लोक काय निर्णय घेणार याचं नियोजन जे व्हायला पाहिजे ते नियोजन आयोगाने व्हायला पाहिजे, केंद्रातून व्हायला पाहिजे. आज नियोजन आयोग नावाचा प्रकारच अस्तित्वात नाहीये. म्हणजे एक कोणते नेता सांगतो तसंच होते. एक कल्ली कार्यक्रम सुरू आहे, पूर्ण भारतात हुकुमशाही आहे. असं कधी कोणाला वाटलं नाही की एक व्यक्ती करेल, बोलेल आणि बाकी सगळे वागतील. आणि ती व्यक्ती सुशिक्षित नाहीये, समंजस नाहीये, अभ्यासू नाहीये. अशा लोकांच्या हाती देशाची धुरा गेल्यावर मग देशाचं जे वाटोळं होणार ते होतच चाललेलं आहे. राज्यात सुद्धा तीच अवस्था आहे. राज्यातलाही नेता असा सुजाण वगैरे नाहीये, समजदार नाही, अभ्यासक नाहीये. महाराष्ट्र आणि देश हा अशा लोकांच्या हाती गेलाय जे अतिशय मूर्ख, दुबळे, अजाण लोक आहेत. तर अशा अवस्थेत सर्वसामान्य माणसांची परिस्थिती फारच बिकट होणार आहे. आणि मराठे एकवटले तर काय करू शकतात हे अनेकांनी पाहिलेलं आहे. नुकसान झालेलं आहे. या आपण गेल्या आठवड्यात जे काही नुकसान झालेलं आहे ते पाहिलंय. मनोज जरांगे पाटीलांना आपण आज ते आंदोलन करतायत, त्यांनी आपला जीव याच्यासाठी म्हणजे टांगणीला लावलेला आहे आणि डावावर लावलेला असं म्हणू शकतो. आणि एकटेच मनोज जरांगे पाटील नाही, तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून, अनेक तहसील मधून साखळी उपोषण मराठा समाजातले तरुण करतायत, तरुणी करतायत. स्वतःला नदीमध्ये अर्ध शरीर असं बुडून घेत आहेत, कोणी टॉवरवर चढतंय. तर यांना आपण नेमकं काय सांगितलं पाहिजे? तुमच्या याच्यावरचं औषध जे आहे ते औषध काय देता येईल, किंवा त्यांनी सरकारकडे नेमकं काय मागितलं? आता ते आरक्षण मागतायत, आणि आरक्षण ते पण 50%. ते कॅब बद्दल बोलत नाही, तुम्ही वाढवा नाही करा तो तुमचा मुद्दा आहे, पण आम्हाला 50%तून आरक्षण द्या. आणि मराठा म्हणजे जर कुणबी असेल, आम्ही जर कुणबी असो, तर आमचा तो अधिकार आहे. अशा पद्धतीची मांडणी आता संपूर्ण मराठा समाजातले तरुण आणि आरक्षण मागणारे करतायत. तर याच्याबद्दल खुलासा होणं अत्यंत गरजेचं आहे.
तर यात एक गोष्ट स्पष्ट आहे की ज्यांच्याजवळ कुणबी प्रमाणपत्र आहे, जसं आता निजामाच्या काळातली कागदपत्र शोधतात आणि अगदी पंढरपूरजवळचा मोहोळ अनेक ठिकाणच्या गावामध्ये कुणबी प्रमाणपत्र असलेले लोक आहेत, स्वाभाविक आहे. तर त्यांना तर आरक्षण मिळणार, त्याकरता काही वेगळं आंदोलन करायची गरजच नाही मुळात. आणि ज्यांच्याकडे ते नाही आहे त्यांना मिळणार नाही, हे एक दुःख मोठं आहे. म्हणजे आपलाच एक भाऊ आरक्षण घेत नाही आणि आपल्याला आरक्षण मिळते आहे, हे सुद्धा मराठ्यांना विचित्र वाटेल, सहन होणार नाही. पण ही एक वारंवार गोष्ट स्पष्ट झालेली आहे. सरकारने म्हटलंय की सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. हे वाक्य आपण ह्या 4-5 दिवसात, 8 दिवसात ऐकलेलं असेल. सरसकट मिळणार नाही याचा अर्थ कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे, कुणबी नोंद ज्यांच्या कोतवाल बुकाच्या नकलीमध्ये आहे किंवा तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात असेल, तर त्यांच्यासाठी प्रश्नच नाही आहे. फक्त त्यांच्याकरता नोंदी उलट-सुलट असतील. जसं काही ठिकाणी मराठा नोंदी आहे, हिंदू मराठा नोंदी आहेत. काही ठिकाणी कुणबी मराठा अशाही नोंदी आहेत. त्यासाठी मग त्या नोंदी दुरुस्त करण्याकरता एक व्यवस्था सरकार करते आहे. एक चांगली गोष्ट घडली, सरकारी निर्णय काल जो घेतला त्याच्यामध्ये ह्या नोंदींच्या ची पडताळणी करणं, त्यासाठी वेगळी व्यवस्था निर्माण करणं असा निर्णय घेतलाय. हा महत्वाचा निर्णय, हा एक क्रांतिकारक निर्णय मला यासाठी वाटतो की ज्यांच्याकडे नोंदी असूनही आरक्षण मिळत नाही त्यांच्यावर अन्याय होत होता, तो अन्याय दूर होईल. पण सरसकट सगळ्याच मराठ्यांना, आता कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे आणि खानदेश आहे, या विदर्भात तर मराठा प्रभुत्व नाहीये. पण ज्या ज्या ठिकाणी मराठ्यांचं प्रभुत्व आहे त्या सर्वांना आरक्षण देणं, ही जी मागणी आहे ती चुकीची आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रात आता आंदोलन चालू झालेली आहेत, कारण तिकडे मराठाच आहे, कुणबी कमी संख्येने. सांगली म्हणा, सातारा म्हणा, त्या कोल्हापूरचा काही भाग, जो कोकणाला लागून जो भाग आहे त्या ठिकाणी कुणबी आहे पण अल्पसंख्य आहेत, पण त्यांना तिथले मराठे हीन लेखतात, हे एक वास्तव आहे. आणि कोकणात तर सरसकट त्यांना ते मागासवर्गीय मानतात, ते SC-ST सारखेच मानतात. तेव्हा ते कुणबी मराठ्यांसोबत यायला तयार नाही, तिथले मराठे कुणब्यांसोबत यायला तयार नाही. तर तिथे सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं तर कुणबी लोक आंदोलन करतील. आता महाराष्ट्रात विदर्भात प्रामुख्याने जे ओबीसीचं आरक्षण सुरू झालं त्याला कारण असं की ओबीसी मधून आरक्षण कुणब्यांना, मराठ्यांना द्या अशी मागणी जोर धरत होती, म्हणून इथे आंदोलन झालं, ते स्वाभाविक आहे. आणि महाराष्ट्रातल्या इतर भागातही अशा प्रकारची आंदोलन ओबीसीनी केलेली आहेत. त्याला कारण असं, ओबीसींची संख्या कालेलकर आयोगाने म्हणजे 1956च्या दरम्यान जे कालेलकर आयोग लागू झाला, नेमला गेला नेहरूंच्या काळात, तर त्यांनी 52% ओबीसी आहे असा अहवाल दिला होता. पण जातीवाचक, जातीनिहाय आरक्षण देऊ नये अशा प्रकारचे ओढ त्यांनी लिहिल्यामुळे ते आरक्षण लागू झालं नाही. पुढे इंदिरा गांधीच्या काळात जे मंडल होते त्यांनी हाच अहवाल दिला, 52% आरक्षण दिलं पाहिजे. पण इंदिरा साहनी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार फक्त 50%च आरक्षण देता येतं, 50% खुलं ठेवावं अशी मागणी केली गेली. तर हा सुद्धा नियम चुकीचा आहे. हा नियम चुकीचा आहे. जर 85% मागासवर्गीय असतील तर 85% आरक्षण पाहिजे. 15% उच्चवर्गीय असेल तर 15% द्यावं. 15-85 असा एक फॉर्म्युला, हा सरळ हा म्हणजे तुमच्या गणिताच्या नुसारच केलेला आहे, तयार केलेला. पण 50% आरक्षण द्यायचंच नाही म्हणजे कुणाला द्यायचं मग? या ठिकाणी जे ओपन मध्ये येणाऱ्या जाती आहेत त्या सगळ्या जाती अशा प्रकारे तिथल्या जागावर डल्ला मारू शकतात. आणि आपण असं पाहिलं की केंद्रीय विद्यापीठामध्ये, जेवढी भारतातली केंद्रीय विद्यापीठ आहेत त्यात 95% नोकऱ्या ब्राह्मणांनी बळकावलेल्या आहेत. त्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण जर दिलं त्यातल्या काही लोकांना, ब्राह्मणांना, 110% ब्राह्मण हे केंद्रीय विद्यापीठात नोकऱ्यावर असतील. अशी स्थिती अनेक नोकऱ्यांमध्ये आहे, केंद्रीय नोकऱ्यामध्ये आहे, राज्याच्या नोकरीमध्ये आहे. आता जिथे आरक्षण नाही आहे, सैन्यामध्ये आरक्षण नाही, तिथे ब्राह्मण जाणार नाही, मराठे आहेतच ऑलरेडी. मराठे लढवई असल्यामुळे ते तिथे जातील, कुठेही जातील आणि त्यांच्यात क्षमता आहे ती, पण ब्राह्मण जात नाही. पण ओपनच्या जागा ब्राह्मणांनी बळकावल्यामुळे मराठे जेव्हा 50%च्या वर आरक्षण वाढवा अशी मागणी करतात तेव्हा त्याच्या विरोधात ब्राह्मणच जातात. हे एक वास्तव आहे. म्हणजे एक सामाजिक वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या वास्तवावर आपल्याला तोडगा काढायचा असेल तर मराठ्यांचे प्रबोधन एका गोष्टी व्हायला पाहिजे की 50%च्या वर आरक्षणाची मर्यादा झाली पाहिजे. त्याकरता त्यांनी आंदोलन करायला पाहिजे. तसं ते आंदोलन करीत नाही. त्यांनाही माहीत झालं हे केंद्राच्या हाती आहे आणि केंद्रीय सत्ता ही एककल्ली आहे, हुकुमशाही पद्धतीची, एकाधिकारशाही पद्धतीच्या. कोणत्याही सामाजिक प्रश्नावर तोडगा काढायला ते तयार नाही, आर्थिक प्रश्नावर सुद्धा तोडगा काढायला तयार नाही. तर अशा परिस्थितीत जी गोची झाली आहे ती सगळ्याच समाजाची झाली आहे. म्हणजे अशा तऱ्हेची कोंडीत सगळे समाज पकडले गेले आहेत. आजची भीषण परिस्थिती आहे आज. तुम्ही अत्यंत, म्हणजे याचा अर्थ असा की घटनेमध्ये
50% जास्त आरक्षण देऊ नये अशी काही तरतूद नव्हती. पण नाहीये. आपल्या समाजावरती, आपल्या समाजाच्या आरक्षणावरती, आपल्या समाजाच्या असणाऱ्या जागांवरती गदा येऊ नये म्हणून इंदिरा सहानी नावाच्या केसमध्ये मुद्दाम म्हणून ही आरक्षणात म्हणजे मराठा समाजाला किंवा बहुजन समाजाचं आरक्षण वाढू नये म्हणून ही मारलेली पाचर आहे का? पाचरच आहे, आणि ब्राह्मण न्यायाधीशांनी मारलेली पाचर आहे ती. ब्राह्मण आणि बनिया म्हणजे जे बनिया वर्गातून येणारे लोक आहेत ते जे न्यायाधीश जेव्हा होतात, गोमानमल लोढा सारखे, तर या लोकांनी मागासवर्गीयांच्या विरोधात निकाल दिलेले आहे. रंगनाथ मिश्रांनी सुद्धा मागासवर्गीयांच्या विरोधात निकाल दिलेले आहेत. आणि ज्या लोकांनी असे निकाल दिले त्यांना भाजप सरकारने तेव्हा राज्यपाल म्हणून नेमलं, काही लोकांना मंत्रिमंडळात घेतलं, म्हणजे अशा तऱ्हेने त्यांना उच्च पदावर नेमलं. जे मागासवर्गीय अन्याय करतात त्यांना दिलेलं बक्षीस आपण पाहतोय. तर हे जाणीवपूर्वक केलं जात आहे की राज्यघटनेमध्ये, संविधानामध्ये अशा प्रकारची कोणती तरतूद नाही. हा निर्णय घ्यायचा अधिकार न्यायाधीशाला कोणी दिला, आणि दिला असेल तर त्यानंतर जी सरकारने त्यांनी घटनादुरुस्ती का नाही केली, हा निकाल रद्दबादल करता येतो, संसदीय सार्वभौम आहे, ते करू शकते, त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की जिथे जिथे बहुजन समाजाचे लोक आंदोलन करतात आणि तिथे त्यांना हक्क मिळण्याची तयारी म्हणजे हे असते, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं अभिजनवादी वर्गाचे जे संरक्षक असतात ते अशी पाचर मारून ठेवतात, कुठे कायद्यातली, कुठे प्रशासनातली, आणि बहुजनांमध्ये कोंबडं झुंजवत राहतात. आता प्रश्न इथे शिवराज्याचा येतो. मग छत्रपती शिवाजी महाराज जर आता असते, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा खूप सारे दुष्काळ आले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा असं आलं, तर छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर त्यांनी या संदर्भात कशा प्रकारचा निर्णय घेतला असता किंवा काय विचार केला गेला असता? तुमच्याकडे तुमचा शिवचरित्राचा अभ्यास आहे. फार महत्वाचं हे विधान आहे आपलं की छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी परिस्थिती उद्भवली त्यावर त्यांनी तोडगे काढले होते. म्हणजे मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नये, किंवा त्यांना जे झाडं पाहिजे असतात, सोट पाहिजे असतात, मोठमोठे सागवान वगैरे, तर ती तोडण्यापूर्वी परवानगी घ्यावी आणि त्यांना भरपाई द्यावी असं म्हणणारा जो लोक कल्याणकारी राजा, किंवा केवळ मोरपन पिंगळेंनी म्हटलं म्हणून त्यांचं ऐकायचं आणि मग बाळाजी आवजी चिटणीसचं ऐकायचं नाही. आता इथे दोन नावं मला समोर येतात. मोरपन पिंगळे हे ब्राह्मण होते, बाळाजी आवजी चिटणीस हे सीकेपी होते. सीकेपी म्हणजे उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, आणि ब्राह्मण म्हणजे कोण तुम्हाला सगळं माहिती आहे, ती नावं सांगायची गरज नाही. तर तीच अवस्था आज निर्माण झालेली आहे. आता शिवाजी महाराज असते तर त्यांनी सांगितलं असतं की आता भारतीय संविधान लागू झालेलं आहे, सर्वांना समान न्याय, कोणत्या प्रकारची भेदभाव आपल्याला करता येत नाही, सर्वांना समान संधी हे आपलं राज्यघटनेचं सूत्र आहे. अशा काळामध्ये आपण हे भारतीय राज्यघटनेच्या विरोधात जाणारा जो निकाल आहे सर्वोच्च न्यायालयाचा, तो रद्दबादल त्यांनी करून घेतला असता आणि मराठ्यांना आरक्षण देण्याकरता मराठ्यांची शिरगणना केली असती आणि त्यांनी दिलं असतं, ओबीसीने दिलं असतं, आणि मुस्लिमांमध्ये सुद्धा जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांनाही दिलं असतं. पण आता अलीकडे एक वेगळा प्रकार आरएसएसचे लोक करतायत की डिलिस्टिंग नावाचा एक प्रकार आहे की ज्यांनी धर्मांतर केलं त्यांना आरक्षण देऊ नये, त्यांना अनुसूचित जाती जमातीतून काढून टाकण्यात यावं, अशा प्रकारचा एक वेगळा कायदा आता तयार होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टी प्रबोधन सुरू आहे. तेव्हा धर्माच्या नावावर आरक्षण देऊ नये असं ते सतत म्हणत असतात. पण ज्या सगळ्या धर्मामध्ये जाती आहेत आणि त्यातल्या बऱ्याच मागास जाती आहेत, काही अस्पृश्य जाती आहेत, ओबीसी सारखी जाती आहेत, काही ट्रायबल जाती आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्या जातीनिहाय आरक्षण द्यायला पाहिजे. ते ख्रिश्चन असो, बौद्ध असो, मुस्लिम असो की आणखी कोणी असो. कारण आता डिलिस्टिंग मध्ये आता त्यांच्यापुढे ख्रिश्चन आणि मुस्लिम हे दोनच धर्म टार्गेट आहे, पण तिसरा मोठा समुदाय बौद्धांचा आहे आणि तेव्हा बौद्ध सुद्धा डिलिस्टिंग केले जाऊ शकतात. म्हणजे त्यांना जे आरक्षण आतापर्यंत मिळालं, बौद्धांची नेत्रदीपक प्रगती झाली ती सुद्धा थांबवली जाऊ शकते. तर अशा परिस्थितीत जे SC ST आहे, ओबीसी आहे आणि मराठी सुद्धा जे स्वतःला कुणबी समजत असतील त्यांनी सुद्धा या आंदोलनात सहभाग घ्यावा आणि जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे हा आग्रह आपण केंद्राकडे केला पाहिजे, राज्याकडे सुद्धा केला पाहिजे. कारण तेलंगणा राज्य स्वतंत्र निर्णय घेऊ शकतं, बिहार घेऊ शकतं, राजस्थान घेऊ शकतं, तर महाराष्ट्र हे सगळ्यात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेशानंतर, तर ते निर्णय घेऊ शकतं. तर हा निर्णय घेण्याला भाग पाडलं पाहिजे आपण मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि केंद्रातल्या आणि राज्यातल्या मंत्र्यांना सुद्धा आणि आमदार आणि खासदारांना सुद्धा. अशा प्रकारचं आंदोलन आता व्हायला पाहिजे. ते झालं नाही तर मात्र आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाही. कारण मध्ये ह्या शिरगंटी न झाल्यामुळे मराठा नेत्यांनी एक वेगळा पावित्र्य घेतला होता की ओबीसीना आरक्षण तुम्ही कसं देता, त्यांची शिरगंटी झालीच नाही.
म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारची झुंज लावण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी केला आहे आणि त्यात त्यांना बऱ्याच प्रमाणात यश आलेलं आहे. एक चांगली गोष्ट झाली की यावेळेस ओबीसीनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, मुस्लिमांनी पाठिंबा दिला, अनेकांनी पाठिंबा दिला. कोणी मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही. फक्त यातले हे बारकावे आहे हे मराठा नेत्यांनी समजून घेतले पाहिजेत. नुसतं पोकळ घोषणा करता कामा नये. राज्यकर्त्यांनी सुद्धा मराठ्यांना डिवचणारे निर्णय घेऊ नये. त्यांच्या संवेदना आपण जाणून घ्याव्या, त्यांचं मन आहे ते समजून घ्यावं आणि हे आरक्षण कसं देता येईल, टिकेल की नाही हा मुद्दा वेगळा आहे. कारण मराठ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षण देता येतं, पण ते सुद्धा घटनेच्या चौकटीत आणि त्यालाही आता विरोध झाला आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं आहे त्या त्या ठिकाणी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात दावा केलेला आहे, हे चुकीचं आहे, त्याला चॅलेंज केलंय, आव्हान दिलंय. तेव्हा घटना दुरुस्ती हा एकमेव उपाय आहे, दुसरा कोणताही उपाय सध्या आरक्षणासाठी आपल्या पुढे नाही असं मला वाटतं. त्या दिशेने या सगळ्या संघटनांनी वेगळी आंदोलनं करावी, वेगळ्या गटांनी करावी का एकत्र येऊन करावीत. आणि राज्यकर्त्यांना हे करायला भाग पाडावं, हे करू शकता. कारण आता एक चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रात जे राज्य आहे ते भाजपचंच राज्य आहे, केंद्रात राज्य आहे ते भाजपचंच राज्य आहे. तर निर्णय घेणं हे त्यांना काही कठीण आज तरी नाही आहे. तेव्हा आपण केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांना आग्रह करावा, त्यांच्या घरासमोर उभं राहावं, बसावं, आंदोलन करावं, चर्चा करावी आणि मग हे निर्णय घेण्याला त्यांना भाग पाडावं असं मला वाटतं. त्याशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी काही दिसत नाही. बरोबर आहे, सध्या तरी पर्याय दिसत नाहीये. पण मग आता हा जो मराठा आरक्षणाचा जो एक मुद्दा मोठ्या प्रमाणात आलेला, जसं तुम्ही सांगितले की ओबीसी आणि मराठा यांची झुंज लावण्याचा प्रयत्न किंवा तशा प्रकारचा कट शिजतोय असं एकंदरीत याच्यातनं दिसतंय त्यांच्या याच्यातनं. पण मग आता ओबीसींचं अशी जात म्हणजे आता जे उरलेले मराठे त्यांना जर आरक्षण नाही दिलं गेलं तर ते परत तो प्रश्न जसाच्या तसा तिथे राहणार आहे ना, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं. किंवा मग आपले जे खरे शत्रू आहेत, इंदिरा सहानी केसमध्ये मराठ्यांच्या संदर्भातली किंवा बहुजन समाजातली असणारी ही पाचर मारून ठेवणारे, ते बहुजन समाजातल्या आणि मराठा समाजाने ओळखलं पाहिजे. बरोबर आहे? बरोबर आहे. हाच उपाय आहे, प्रबोधनाशिवाय दुसरा काही उपाय सध्या तरी नाहीये आणि प्रबोधन नाहीये. अजूनही प्रबोधनासाठी कोणताच वर्ग तयार नाही. मागण्या, आरक्षण, घोषणा, हे शेरेबाजी यातच समाधान मांडणारे आपले नेते आहेत. पण ते अभ्यास स्वतःही करायला तयार नाही, आपल्या समाजालाही अभ्यास करू द्यायला तयार नाही. भावनेच्या ओघात ठेवून आपली पोळी कशी शिकून घेता येईल. म्हणून ह्या सगळ्या राज्यकर्त्यांबद्दल माझा आरोप हा हे क्रूर आहे, कपटी आहे, असंवेदनशील आहेत. तेव्हा या राज्यकर्त्यांना दुरुस्त करणे हेच आपल्या हाती आहे. आपल्यापैकी कोण नेता होऊ शकत नाही. एक मनोज जरांगे इतक्या वर्षानंतर तयार झाला, असे मनोज जरांगे तयार होणं कठीण आहे आणि ते टिकणं त्याही पेक्षा कठीण आहे. अशा परिस्थितीत जे राज्यकर्ते आहे त्यांना कान पिचके देऊन त्यांचा कान धरून त्यांना शहाणपण शिकवणं हे आता सगळ्या समाजातल्या चळवळीतल्या लोकांचं काम आहे आणि आंदोलन करणाऱ्या संघटनेच्या नेत्यांचं काम आहे असं मला वाटतं. धन्यवाद अशोक राणा सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राची या अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद साधला. हे होते अशोक राणा, साहित्यिक, लेखक आणि शिवचरित्राचे अभ्यासकार, की ज्यांना शिवकाळातल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरगरिबांसाठी जे काही कामं केली, त्यांच्या काळामध्ये असणाऱ्या विषमतेला त्यांनी कशा पद्धतीनं म्हणजे मुठमाती देऊन समाजामध्ये समता आणि सर्व समाजातल्या स्तरांना विकासासाठी समान संधी मिळावी यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं कामं केली आणि त्यातनं लोककल्याणकारी राज्य उभं राहिलं, त्यातनं रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं आणि त्या रयतेच्या राजाचा आदर्श घेऊन आता मराठा समाज स्वतःला आरक्षण मागतोय. पण आरक्षण मागण्यामध्ये नेमक्या अडचणी काय आहेत त्या अशोक राणा सरांनी सांगितलंय की मराठा समाजाला सर्वात पहिल्यांदा तो मागास आहे हे सिद्ध करावं लागेल आणि ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत तर त्यांना क्रमप्राप्त आहे, त्यांना ते सर्टिफिकेट कुणबीचं मिळणार आहे. पण ज्यांच्या अशा नोंदी नाही आहेत आणि मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने म्हणतायत की सरसकट मराठ्यांना कुणबीचं आरक्षण द्या किंवा कुणबीचं सर्टिफिकेट द्या आणि त्यातलं त्यांना व्हॅलिडिटी पण द्या आणि त्यांना आरक्षण पण द्या. आता याच्यावरती सरकार कशा पद्धतीनं काम करतं की येणाऱ्या काळामध्ये सरकार पुन्हा एकदा तारीख पे तारीख असं करून हे आंदोलन पुन्हा एकदा 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तात्पुरतं आरक्षण देऊन किंवा असं मागच्या काळामध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये जसं तोंडपूजेपणाचं आरक्षण दिलं होतं तसंच आरक्षण देऊन
मराठा समाजाला मूर्ख बनवतं का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. तुम्ही इतिहासकार आणि इतिहासाचे अभ्यासक अशोक राणा सरांचं ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.